आता मी ह्या 5च गाया चरायला सोडल्यात, ओमनी आणि मी. कारण की हे एवढंच कंट्रोल होतं. त्यांच्या गळ्यात लाकडं बांधले नाहीत ना, जास्त म्हटल्यावर कंट्रोल होणार नाहीत. तर त्याच्यामुळे ह्या 5च गाया सोडल्यात. थोड्यांचा पाय मोकळा होईल, थोडं गवत पण खातील. मग त्याच्यामुळं आणि थोडं वेळ चरल्यात पण ह्या आधी पण. नमस्कार मित्रांनो, आता गुरं मी तुम्हाला सांगतो कोण गाभण आहे आता, म्हणजे कोणाचा नंबर आहे. तर आता वृंदाच विणार आहे बघा ह्याच्यानंतर डायरेक्ट. आता कोणी गाभण नाही, म्हणजे त्या कालवडीचं काय सांगता येणार नाही, ते देवशेनी लालीचं. आणि ह्याच्यातलं आता कोणीच गाभण नाही, आता विणार डायरेक्ट वृंदाच. आणि ते बघा समोर जर्शी बैल चाललेत आपल्या एरियात ना. जर्शी बैल पण लोक शेतात वापरतात, तर त्याच्यामुळं हे जे जर्शी खोंड आहेत ना, तर आपल्या एरियात सगळे लोक सांभाळतातच. म्हणजे एका साईडाचं दूध वासराला पाजतात आपल्या एरियात. कारण की समोर तुम्ही बघितले जर्शी गोरे 2, तर आपल्या वर्षी असे एक 7-8 जर्शी बैल आहेत. म्हणजे जर्शी बैल म्हणजे खिलार पण आहेत, गावरान पण आहेत आणि जर्शी पण आहेत. तर असे मिक्स बैल आपल्या एरियात तरी सध्या तरी म्हणजे कामासाठी वापरतात. तर त्याच्यामुळं हे जे गोरे आहेत ना, आपल्या एरियात असे रस्त्याच्या कडेला कुठं डोंगरात कुठं सोडून देत नाहीत, लोक सांभाळतात. कारण की ह्यांना पण बऱ्यापैकी किमती भेटतात. आणि ह्यांचं कसं असतं, किती पण लहान वयात कामाला चालू होतात हे. मग त्याच्यामुळं बऱ्यापैकी लोक सांभाळतात. अवजड कामं पण करतात जर्शी खोंड पण. हां, तर हा बघा हा हरण्या आहे. तर हरण्याला पण लवकरच व्यसन घालणार आहेत. हरण्याला आणि हिऱ्याला सोबतच व्यसन घालायची. आणि हरण्याला आणि हिऱ्याला पण काम कधी शिकवणार आहेत, तर आपण दिवाळीमध्ये हरण्याला काम शिकू आणि हिऱ्याला पण दिवाळीमध्ये शिकवायचे. तर दोघांना पण दिवाळीमध्ये, म्हणजे आता सुरू करायचं होतं, पण आता पावसाळा लागला आणि पावसात शेतकरी कमी नसतात. परत आता पेरणीचे वगैरे काम आहेत ना, तर त्याच्यामुळे आता सध्या नकोच. हो, एक त्यांच्या घरचे एक त्यांनी विकत घेतलंय. हे हॅट मोरी सगळं माग. आता मी आलो होतो आंब्याच्या शेतात पाड खायला. मला एक पाड सापडला, आम्हाला भरपूर पाड सापडलेत. सोबत ओम पण आला होता आणि ओमनी काहीतरी जुगाड केला. मी त्याला म्हटलं होतं परत तुला पिशवी घेऊन यावं लागेल घरून पाड नेण्यासाठी. तर ओमनी इथलीच कॅरीबॅग घेतली आणि त्याच्यातच ते पाड टाकलेत. तर आता पाडले छान छान आहेत बरं का. तो पलीकडचं किती भारी पाड आहे. माझ्या हातातला पण चांगला आहे बरं का. दिसायला हिरवा मधून एकदम केशरी भगवा निघतो. ओम इथेच आहे. ओमला 15 तारखेला सोडायचं, त्याची शाळा भरल्यावर 15 किंवा 18 तारखेला. नाही तोपर्यंत मग ओमला इथंच राहून द्यायचं आहे. सर्जा आहे मित्रांनो. तुम्हाला हरणं दाखवू का, पण लईच लांब आहेत राव. आपला घास खायला आले होते ते बघा, त्या लिंबाच्या बाजूला आहेत. आपल्या फोनमध्येच येत नाहीत ते. आपला घास खायला आले होते. सर्जाला इकडं पाण्यावर आणलं, तिथं सोडलं चिमण्या, तिथं पाणी पिला. पण सर्जा तिथं पाणी पिलाच नाही. म्हटलं चल तुला मोठ्या हौदा आणतो. गुरांचं खायचं झाले उद्यासाठी. गुरांना पलीकडनी पेरची कुट्टी ठेवली. ज्यांना मका टाकायची तर त्यांना अलीकडं मकाची कुट्टी करून ठेवली. मका फक्त एक एक पाटी जर्शी गायांना, दुधाच्या गायांना आणि बैलांना टाकायची. आणि तुम्हाला सांगतो इथलं पिल्लू कुठंतरी पडलं राव. सकाळी बघितलं तवा होतं बरं का ह्या खोप्यात, पण आता ते पिल्लूच नाही. आता खाली इथं बघितलं तर कुठं मला दिसत पण नाही. म्हणजे इथं मी पाचराटात बघितलं तर इथं सगळं ऊसाचं पाचराटच आहे. इथं ते पिल्लू दिसत पण नाही आणि त्या खोप्यात पण नाही. आणि ते बुलबुल बघितलं मी सकाळी, बुलबुल आला होता बरं का इथं. म्हणजे त्या बुलबुलला माहीत होतं की त्याचं पाखरू मी खोप्यात उचलून ठेवलं आहे, म्हणजे म्हणून. कारण 2 दिवस मी बघितलं तर तो बुलबुल इथंच होता. त्या झाडावर बसायचा, तिथं वायरवर बसायचा. तर बुलबुल इथंच होता. पण ते पाखरू हे बघा आता इथं बघितलं ना, इथं मला कुठं दिसतच नाही ते. पण आता बऱ्यापैकी त्याच्या पंखाची वाढ पण झाली बरं का 2 दिवसात. आणि हे बघा इथं हे दुसरं पिल्लू, हे तर मस्त आहे. कारण की ह्याचं जे घरटे आहे ना, ते लईच आडुशाला आहे. बघा ना, हा दरवाजा असा राहतो, फक्त त्याच्या आईलाच हिथून जाता येतं. हे माझ्या बोटाच्या एवढ्या अंतरातून इथून त्याच्या आईचं ते, बाकी कोणाला जाता येत नाही. तर त्याच्यामुळं हे पिल्लू एकदम सेफ आहे एकटं. आता मी ह्या 5च गाया चरायला सोडल्यात, ओमनी आणि मी. कारण की हे एवढंच कंट्रोल होतं. ह्यांच्या गळ्यात लाकडं बांधले नाहीत ना, जास्त म्हटल्यावर कंट्रोल होणार नाहीत. तर त्याच्यामुळे ह्या 5च गाया सोडल्यात. थोड्यांचा पाय मोकळा होईल, थोडं गवत पण खातील. मग त्याच्यामुळं आणि थोडं वेळ चरल्यात पण ह्या आधी पण. तिथं थोडं घासाचा पाला खाल्ला, त्यानंतर इथं आल्यात. हे राणी लई मस्ती करते. हे गाय कसं ना थीर शांत मनाने खातच नाहीत. इतकी पळापळ करतात ना. आता तिथंच किती मस्त गवत खायला होतं, तरी नुसती पळापळ करतात. आणि मग आत्ता एक 15-20 मिनिटं टाईम होता म्हणून सोडलं ह्यांना चरायला. म्हटलं थोडं हिरवं पण खात्यान.
बघा ते देवशिणी तिकडं पुढं चालली होती. आजच सोडले तिथे, इतकं चांगलं गवत खायला आहे, फ्रेश गवत आहे, तरी देवशिणी इकडे चालली होती. स्थिर मनाने चरत नाहीत ते. डुबरीले स्थिर मनाने चरत होत्या. मला माहिती आहे डुबरीसोबत ज्या पण होत्या ना ह्या गंगाच्या ग्रुपमध्ये त्या 5-6 कालवडी, तर त्या सगळ्या शांत मनाने चारायच्या. आता आपली मका एवढी वाढली, चांगली वाढली बरं का, हाईट चांगली झाली. उन्हाळ्यात पण ही लोळल्यामुळे हाईट कमी वाटते. नाहीतर असं बघितलं ना तर बघा माझ्या डोक्याची हाईट झालेली मकाची, म्हणजे मका चांगली ही. आणि खायला तुम्हाला सांगतो, हे बघा कणीस पण ते गुरांसाठी पेरली होती. कणसं अशी छोटेलीच राहतात. हे बघा ह्या साईजचे कणसं राहतात, कुठं बारीक राहतात. हे बघा ह्याला आता हे मीडियम साईजचं कणीस आहे. आणि सध्या मका खायला आली, कारण की हे बघा ही जे दाणे आहेत ना, एक दाणा बाजूला काढून बघतो. दाणा म्हणजे बी. तर हे बघा बी आता चिकात आले, म्हणजे ह्याचा मुरघास पण करायला जमतं आपल्याला मकाचा, आणि आपल्याला खायला पण जमते. मकाची कणसं भाजून खायला पण जमतात, आणि गुरांना खायला टाकायला पण जमते मका. कारण की ह्या बियामध्ये हे बघा चीक भरला आहे. मी एक बी फोडतो, तर हे बघा माझ्या हाताला असा चीक लागतो आहे, म्हणजे एकदम चांगली आली मका आता खायला. आणि कणीस मिडियम साईज आहे, कारण की मका दाट पेरली जास्त, मग त्याच्यामुळं कणीस मिडियम साईजचं आहे. हे देवशेन तर हे तो हानीत नाही रे, मारत नाही, तर नाही नग म्हणते राव, घाबरते ती. हे राणी खाऊ शकते, राणी धट आहे, लगेच येते. आणि वृंदा पण खाईन. वृंदा नाराव खात यार, हे कणीच खा. हे राणी मी हातातून खाली टाकल्यावरच खातील बहुतेक. हे धर धर, ए कणीस तर खा, जाऊ दे तिला नग. आता बघा देवशेनी कसं खाते. हे नाही राव खात, तिचं लक्षच नाही कणसाकडे. तिला आताशी कळलं काहीतरी खायची गोष्ट आहे. हा वेडा देतो म्हणजे काहीतरी खायची गोष्ट आहे. घेतलं तीन तोंडात, बरं झालं. आता येते म्हणे नाही चांगलं आहे, चवीला चांगलं लागतं. पाडलं खाली, परत घेईन ते कणीस. एवढं बसत नाही काय तोंडात. मातीने भरून खाते, जाऊ द्या, खाऊ द्या, कशी तरी खाते ती. तर याच्यातलं तुम्हाला सांगतो, लाली पाणी पिली आणि गंगा आता पाणी प्यायला गेली. फक्त वृंदान ह्या 2 कालोडे राहिलेत. हे इतकं गवत असताना ते खायची काही गरज आहे का? हो तिकडे चल, होय ना माग राणी, माग सरक. चला तर एक निघायला लागले, म्हणलं नाही नीट चरत नाही. चला ह्यांना घेऊन जातो आता घरी. खाल्लंय पण परत मला बाकीचं पण काम आहे. चल लाली चल. हे वृंदा तिथं काय नाही ना, काय तुडीत ना असं. ही शेवटची गाय आणि फक्त हिऱ्या राहिलाय. मग बाकी सगळ्या गुरांना संध्याकाळचं पाणी पाजून घेतले, लवकरच पाणी पाजून घेतले, कारण की नंतर थोडा जरी पाऊस आला ना, हे गावरान गुरं पाणी पित नाहीत. मग त्याच्यामुळे ह्यांना लवकर पाणी पाजून घेतले. सगळ्या गुरांचं सगळं व्यवस्थित झाले. उद्याची कुट्टी पण कुट्टी मिशनसमोर शिल्लक आहे. सगळ्यांचं काम झालं आहे. फक्त जर सगळ्यांनी पाणी पाजायच्या राहिल्यात तर त्या बाहेर घेताना पाणी पाजायच्या, त्यांना नंतर घास टाकायचा शुभशीला, आणि त्यांना मग त्यांना नंतर पाणी असतं. नाही तर बाकी सगळ्यांचं ओके झालेलं आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, 7:07 झालेत. आत्ताशी दिवस मावळला आहे 7 वाजता, आणि 7:30पर्यंत उजेड राहतो, म्हणजे असं स्पष्ट क्लिअर दिसतं 7:30पर्यंत.